1919 बैसाखीचा दिवस पंजाबमध्ये उत्सवाचं वातावरण होतं। गावोगावी आनंद, बाजारात गर्दी आणि अमृतसरमध्ये हजारो लोकांची वर्दळ सुरू होती। पण कुणालाही कल्पना नव्हती की हा दिवस भारताच्या इतिहासात रक्ताने लिहिला जाणार आहे। इतिहासाचा हा विशेष सेगमेंट मध्ये या आठवड्यात इतिहासात घडलेल्या घटना आपण यात जाणून घेणार आहोत। तर 13 एप्रिल 1919 दिवशी अमृतसर मधील जालियनवाला बाग येथे हजारो लोक जमले होते। काही बैसाखी साजरी करण्यासाठी, काही नेत्यांच्या अटकेविरोधात शांत सभा घेण्यासाठी। पण जालियनवाला बाग ही जागा साधी नव्हती। चारही बाजूंनी भिंती, अरुंद प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्यासाठी फार कमी रस्ते। तेव्हा लोक आत बागेत आले, पण त्यांना माहिती नव्हतं की काही क्षणातच ही जागा सापळा ठरणार आहे। ब्रिटिश अधिकारी जनरल डायर आपल्या सैनिकांसह तिथे पोहोचला। त्याने ना इशारा दिला ना लोकांना पांगण्याची संधी आणि थेट आदेश दिला, फायर। सैनिकांनो गोळीबार सुरू करा। सैनिकांनी जवळपास 10 मिनिटे सतत गोळ्या झाडल्या। अधिकृत आकडे काहीशी मृत्यू सांगतात, पण प्रत्यक्षात संख्या खूप मोठी असल्याचं अनेक इतिहासकार मानतात। हजारो लोक जखमी झाले। डायरने गोळ्या हवेत झाडल्या नाहीत, त्याने सैनिकांना गर्दी जिथे जास्त होती विशेष तिथे लक्ष साधायला सांगितलं। म्हणजे उद्देश फक्त गर्दी हटवणं नव्हतं, तर जास्तीत जास्त जीव घेणं होतं। बागेतील प्रसिद्ध विहीर आजही इतिहासाची साक्ष देते। अनेक लोक गोळ्यांपासून वाचण्यासाठी त्या विहिरीत उड्या मारल्या। नंतर त्यातून डझनावारी मृतदेह बाहेर काढण्यात आले। घटनेनंतर जखमींना मदत करण्यावरही बंदी आली। संचारबंदीमुळे अनेक जखमी रात्रभर तडफडत राहिले। काहींचा मृत्यू गोळीने नाही तर उपचार न मिळाल्याने झाला। या घटनेनंतर रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी दिलेला नाईटहूड किताब परत केला। हा निषेध जगभर चर्चेत आला। तरुण उधम सिंग यांच्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला। अनेक वर्षांनी त्यांनी लंडनमध्ये मायकल ओ डायरचा वध करून या अत्याचाराचा बदला घेतला। ब्रिटनमध्येही सर्वांनी डायरला समर्थन केलं नव्हतं। काही लोकांनी त्याला नायक म्हटलं, पण अनेकांनी त्याचा निषेध केला। त्यामुळे हा मुद्दा ब्रिटिश संसदेतही बराच गाजला। जालियनवाला बाग हत्याकांड फक्त एक शोकांतिका नव्हती, तो क्षण होता ज्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची आग आणखी प्रखर केली। लोकांना समजलं ही लढाई फक्त हक्काची नाही तर स्वाभिमानाची आहे। आजही जालियनवाला बागच्या भिंतीवर गोळ्यांच्या खुणा दिसतात आणि त्या प्रत्येक खुणेतून एकच आवाज ऐकू येतो, स्वातंत्र्य कधीच मोफत मिळत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जालियनवाला बाग हत्याकांड बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच इतिहासातील घटनेसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा।